मित्रांनो, तुम्ही आयुष्यात काही नाही वाचलं तरी चालेल, पण हिंदी भाषेतलं गुन्हा हूं का देवता हे पुस्तक जरूर, जरूर, जरूर वाचा. मित्रांनो, तुम्हाला प्रेम काय असतं, प्रेमामध्ये त्याग काय असतो, प्रेमामध्ये समर्पण काय असतं, हे समजून घ्यायचं असलं, तर या पुस्तकाशिवाय दुसरा पर्याय नाही. मित्रांनो, या पुस्तकामध्ये सुधा आणि चंदरची लव्ह स्टोरी आहे. पण ही लव्ह स्टोरी नेमकी कशी पुढे जाते, या दोघांचं नेमकं काय होतं, हे जाणून घेण्यामध्ये ना माणूस पूर्णपणे गढून जातो. सुरुवातीला चंदर सुधाला प्रेम करायचे शिकवतो. पण प्रेमाच्या परीक्षेमध्ये सुधा नंतर एवढं पुढे निघून जाते, की चंदरला सुधा अपमानित झाल्यासारखं वाटतं. सुधा प्रेमाच्या परीक्षेमध्ये पास तर होतेच, पण प्रेमामध्ये स्वतःला एवढं झिजवते, की चंदर स्वतःला माफ करू शकत नाही अशी परिस्थिती होते. या पुस्तकामध्ये चंदर नेमका कुठे चुकतो, सुधा तिच्या प्रेमाच्या परीक्षेत पास कशी होते आणि खरं प्रेम काय असतं, प्रेमाची व्याख्या काय असते, प्रेम कसं करायचं असतं, हे समजून घ्यायचं असेल ना, तर गुन्हा हुं का देवता वाचलंच पाहिजे. मित्रांनो, या पुस्तकाचा शेवट मी रात्री 3 वाजता केला. म्हणजे 3 वाजेपर्यंत मी हे पुस्तक वाचत होतो आणि अक्षरशः पुस्तक वाचल्यानंतर 1 तास बसून त्यावरती विचार करत होतो. नेमकं कसं पुस्तक आहे, नेमकं काय झालं, कशी स्टोरी आहे वगैरे, वगैरे, वगैरे. तुम्ही हे पुस्तक वाचत असताना एकदा तरी रडणार म्हणजे रडणार. सगळीकडे ऑनलाईन अवेलेबल आहे. तुम्ही ऑर्डर करू शकता. घरपोच पुस्तक मिळेल. गुन्हा हुं का देवता धर्मवीर भारतीने लिहिलेले. जरूर वाचा.